हॅलो स्टुडंट्स, आपण लास्टचे जे 3 लेक्चर्स बघितले त्याच्यामध्ये आपण हा जो 7 टॉपिक आहे इरिगेशन मॅनेजमेंट, तर त्याच्यामधला इरिगेशन पॉईंट डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये इरिगेशन म्हणजे काय, वेगवेगळ्या इरिगेशनच्या सिस्टीम्स बघितल्या होत्या. नेक्स्ट पॉईंट आहे ड्रेनेज. तर ड्रेनेजमध्ये काय बघायचं, तर इरिगेशन म्हणजे काय होतं, तर आर्टिफिशियल वॉटर सप्लाय कोणासाठी, तर प्लांटसाठी. तर ड्रेनेजमध्ये काय आहे, जे काही नॅचरली आणि आर्टिफिशियल वॉटर प्लांट्सना मिळतं, तर त्याच्यामध्ये असं होत नाही की जेवढं पाहिजे तेवढंच मिळतं. नैसर्गिकरित्या रेनफॉल थ्रू मिळतं किंवा आर्टिफिशियली आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स थ्रू देत असतो. तर ते जे काही वॉटर आहे, ते जे वॉटर काही एक्सेस अमाऊंटमध्ये सुद्धा असतं, तर ते जे एक्सेस अमाऊंटमधलं वॉटर जे असतं, तर ते वॉटर काहीतरी आपल्याला त्याला वेगळीकडे मूव्ह करावं लागतं किंवा जे काही एक्सेस अमाऊंटमधलं वॉटर आहे ते तिथे लॉगिंग होऊन, म्हणजे काय, सगळं साठून राहून काय होणार, तिथे जी काही सॉईल आहे ती सॉईल पूर्णपणे डॅमेज होऊ शकते किंवा त्या सॉईलमध्ये वेगवेगळे सॉल्ट्स तयार होऊ शकतात, जेणेकरून मग काय होणार, प्लांटची डेथ वगैरे होऊ शकते. Excess soil moisture or water logging occurs due to heavy and continuous rains or due to faulty irrigation practices. तर काय होतं, एक्सेस सॉईल मॉइश्चर होतं किंवा वॉटर लॉगिंग होतं. कशामुळे, हेवी आणि कंटिन्युअस रेनफॉल असेल तर त्याच्यामुळे, किंवा फॉल्टी इरिगेशन प्रॅक्टिसेस केल्या तर त्याच्यामुळे असू शकतं. तर हे जे काही प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामुळे काय होतं, तर पाणी जास्त प्रमाणात त्या प्लांट्सना मिळतं आणि त्याच्यामुळे काय होतं, वॉटर लॉगिंग होतं, म्हणजे सगळं पाणी तिथेच साठून राहतं. वॉटर लॉगिंग कॉजेस सेव्हरल चेंजेस इन द सॉईल अँड प्लांट रिझल्टिंग इन रिड्यूस्ड ग्रोथ अँड इन सम केसेस डेथ ऑफ प्लांट्स. तर ह्याच्यामध्ये काय होतं, वॉटर लॉगिंग होतं एकतर, किंवा मग ते झाल्यामुळे काय होतं, सॉईलमध्ये वेगवेगळे चेंजेस होतात, प्लांट ची ग्रोथ असते ती रिड्यूस होते, त्यानंतर प्लांटची डेथसुद्धा होऊ शकते. असे वेगवेगळ्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये. Drainage is the removal of excess gravitational water from the soil by artificial means to enhance crop production. तर ड्रेनेजची डेफिनेशन काय आहे, ड्रेनेज इज द रिमूव्हल ऑफ एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर फ्रॉम सॉईल बाय आर्टिफिशियल मीन्स. म्हणजे काय केलं जातं, आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या जे काही एक्सेस वॉटर आहे, तर एक्सेस वॉटर कुठचं, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, म्हणजे सॉईलच्या वरती असणारं जे काही एक्सेस वॉटर आहे ते रिमूव्ह केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होते, तर क्रॉपची ग्रोथ जी आहे ती एनहान्स होते, म्हणजे जे काही क्रॉप प्रोडक्शन आहे ते चांगल्या प्रकारे वाढतं. तर इथे आपल्याला एक ड्रेनेज चॅनल दाखवलं आहे, म्हणजे मध्ये काय केलं जातं, एक चॅनल ओपन केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काही एक्सेस अमाऊंट असणार आहे दोन्ही साईडने ते सगळं मध्ये येऊन ते पुढे पास होतं. ड्रेनेज इज द प्रोव्हिजन ऑफ सुटेबल मेथड फॉर रिमूव्हल ऑफ एक्सेस इरिगेशन ऑर रेनफॉल वॉटर फ्रॉम द फील्ड टू फॅसिलिटेट फेवरेबल मॉइश्चर कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. तर ड्रेनेज ही एक काय आहे, प्रोव्हिजन आहे, आपल्याला एक तात्पुरती तिथे सोय केली जाते, जेणेकरून काय होतं, तर जे काही रेनफॉल वॉटर आहे किंवा इरिगेशनमधून दिलेलं जे काही वॉटर आहे ते एक्सेस अमाऊंटमध्ये जे असेल ते सगळं त्या चॅनल थ्रू पुढे पास होऊन जाईल, त्याच जे आपली सॉईल आहे त्याच्यामध्ये साठून राहणार नाही आहे. द रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर from the surface of soil or below the surface of the soil so as to create favorable soil conditions for plant growth is known as drainage. Surface drainage means removal of excess water from the surface of soil. तर जे काही एक्सेस वॉटर आहे सॉईलच्या सरफेसवरती असेल किंवा सॉईलच्या आतमध्ये जरी एक्सेस वॉटर असेल तर ते सुद्धा असे चॅनल्स आपण जे काही काढू ड्रेनेज थ्रू, तर त्याच्यातून ते पास होऊन जातं. तर वेगवेगळे टाईप्स आहेत, जसं की सरफेस ड्रेनेज आहे, त्यानंतर सबसर्फेस ड्रेनेज आहे. तर ड्रेनेजचे इम्पॉर्टन्स काय काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ ड्रेनेज.
the field will not get waterlogged and the crop can get sufficient water and air. तर जे काही आपलं फील्ड आहे, जी काही आपली शेतीची जी जमीन आहे, तो एरिया आहे, तिथे वॉटर लॉक्ड होणार नाही, म्हणजे जे काही पाणी आहे ते साठून राहणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल तर जे काही क्रॉप आहे, आपले जे काही प्लांट्स आहेत, त्या प्लांट्सना सफिशियंट वॉटर मिळेल, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं वॉटर मिळेल आणि एअरसुद्धा जी काही लागते ती इझिली अवेलेबल होते. द सॉईल कम्स इन प्रॉपर टिल्थ अर्लियर आफ्टर रेनफॉल अँड इट इज पॉसिबल टू कॅरी आउट ॲग्रिकल्चरल ऑपरेशन प्रॉपरली अँड इन टाईम. तर जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स असतात, ॲग्रिकल्चरल ऑपरेशन म्हणजे जे काही शेतीची कामं केली जातात, तर त्याच्यामध्ये फर्स्ट टिल्थ म्हणजे जे काही मशागत केली जाते जमिनीची. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जी सॉईल असेल ती पूर्णपणे नांगरून भुसभुशीत बनवली जाते. तर ती बनवण्यासाठी काय होतं, जर प्रॉपर ड्रेनेज असेल, म्हणजे जास्तीत जास्त चिखल तिथे नसेल, तर त्याच्यामुळे काय होतं, इझिली आपल्याला ती जमीन आहे तिथे टिल्थ करता येतं. गुड ड्रेनेज हेल्प्स टू इम्प्रूव्ह फिजिकल स्ट्रक्चर ऑफ सॉईल. प्रॉपर ड्रेनेज प्रिव्हेंट्स सॉल्ट ॲक्युम्युलेशन अँड डिग्रेडेशन ऑफ इरिगेटेड लँड्स. तर जे काही ड्रेनेज प्रॉपर केलं तर त्याच्यामुळे सॉल्ट्स तिथे ॲक्युम्युलेट होत नाहीत. म्हणजे जर पाणी साठून राहिलं तर साठून राहिलेल्या पाण्यामध्ये वेगवेगळे जे काही केमिकल्स असतील ते तिथे सगळे एकत्र ॲक्युम्युलेट होतात, गोळा होतात, आणि त्याच्यामुळे काय होईल, ती जी सॉईल आहे ती खराब होऊ शकते. देअर शुड बी गुड बॅलन्स अमंग मॉइश्चर, एअर अँड टेम्परेचर ॲट रूट झोन. Microbial activity is induced and resulted in accelerated organic matter decomposition. तर तिथे जास्तीत जास्त पाणी नसल्यामुळे काय होणार आहे, तर जे काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे तिथे चिखल नसल्यामुळे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे असतील ते सुद्धा तिथे इझिली राहू शकतील. आणि जे काही ऑर्गॅनिक मॅटर असेल, म्हणजे झाडांचा पालापाचोळा असेल किंवा अजून काही कचरा असेल, तर तो इझिली ते काय करतात, डिकम्पोज करतात, म्हणजे तो सगळा विघटन करून टाकतात. Desirable chemical reactions takes place and nutrient become available to the plant easily. तर ज्या काही तिथे इझिली अवेलेबल जागा जी काही आहे ती अवेलेबल झाल्यामुळे काय होतं, तर तिथे वेगवेगळ्या ज्या काही केमिकल रिॲक्शन्स असतात त्या पण इझिली पॉसिबल असतात. आणि त्याच्यामुळे जे काही न्यूट्रियंट आहे, तर ह्या वेगळ्या केमिकल रिॲक्शन होऊन काय होतं, तर त्याच्यापासून जे काही प्रोडक्ट तयार होतात, तर ते जे काही प्रोडक्ट्स असतील ते ह्या प्लांटसाठी न्यूट्रियंट्स असतात. तर मग ते प्लांटना ते न्यूट्रियंट इझिली अवेलेबल होतात. देअर इज प्रॉपर रूट डेव्हलपमेंट अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट इज इन्क्रीज. तर रूट डेव्हलपमेंट आहे ते प्रॉपर होतं. खालती जास्त चिखल नसल्यामुळे काय होणार आहे, तर रूटची जी काही ग्रोथ आहे ती पण प्रॉपर होते आणि न्यूट्रियंट जे काही आहेत ते इझिली ते रूट्स आहेत ते ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतात, शोषून घेऊ शकतात. सीड जर्मिनेट फास्टर अँड अ बेटर स्टँड ऑफ द क्रॉप इज ऑब्टेन्ड. जास्त जसं की पाणी जास्त नसल्यामुळे काय होईल, सीड जर्मिनेशन म्हणजे जो काही कोंब फुटतो तो कोंबसुद्धा खूप फास्ट फुटतो. इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स कॅन बी डन ॲट प्रॉपर टाईम. देर इज अ हेल्दी ग्रोथ ऑफ प्लांट अँड प्लांट रेजिस्ट द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही प्लांट आहेत त्यांची हेल्दी ग्रोथ होते आणि तिथे कुठल्याही प्रकारचे पेस्ट अँड डिसीज, कीटक असतील ते अटॅक करत नाहीत किंवा वेगवेगळे जे काही रोग असतील ते सुद्धा त्यांना होत नाहीत. रूट्स कॅन ड्रॉ मॉइश्चर फ्रॉम ग्रेटर डेप्थ अँड विथस्टँड अगेन्स्ट ड्रॉट कंडिशन. तर जे काही रूट्स आहेत ते चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे काय होतात, तर ते पूर्ण प्लांटनं चांगल्या प्रकारे वाढ करायला मदत करतात. नेक्स्ट काय आहे, विच आर द कॉजेस ऑफ इम्प्रॉपर ड्रेनेज. जर इम्प्रॉपर ड्रेनेज केलं तर काय होईल, म्हणजे प्रॉपर नीट व्यवस्थित जर ड्रेनेज म्हणजे पाण्याचा जो काही निचरा आहे तो केला नाही तर काय होऊ शकतं, इफ सॉईल इज फाईन टेक्स्चर सच ॲज क्ले विथ पुअर परमिएबिलिटी, द वॉटर कॅन नॉट मूव्ह डाऊनवर्ड फास्ट इनफ अँड ॲक्युम्युलेट्स ऑन द सरफेस
इन अ थिन लेअर ऑब्स्ट्रक्टिंग एरेशन. तर क्ले सॉईल असेल म्हणजे एकदम फाईनवाली जी सॉईल असते ती असेल, एकदम बारीक सॉईल, तर त्याच्यामध्ये काय होतं, वॉटर परमिएबल होत नाही. म्हणजे त्या सॉईलच्या जे काही पार्टिकल्स आहेत त्याच्या आतमध्ये वॉटर जात नाही आणि खालच्या साईडला पाणी इझिली लगेच जिरत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, तर वरच्या लेअरला सगळं पाणी असेल ते साठून राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं, एरेशन होत नाही. म्हणजे मातीला लागणारी जी काही हवा आहे ती त्या पाण्यामुळे मिळत नाही इझिली. The water table may be high and additional gravitational water accumulates and choke the air spaces and saturate the surface and subsoil. तर काय होतं याच्यामध्ये, ग्रॅव्हिटेशनल वॉटर सुद्धा जर जास्त राहिलं तर त्याच्यामुळे ज्या काही एअर स्पेसेस असतील, मध्ये सॉईलमध्ये असणारे ज्या काही छोट्या छोट्या गॅप्स असतील त्याच्यातून एअर सॉईलच्या आतमध्ये जाते, तर त्यासुद्धा पूर्ण काय होतात, चोकअप होऊन जातात. There may be hard pan which affects seepage of water to lower strata. तर जो काही पाण्याचा जो प्रवाह असतो तो, जसं की वरून आपण जर एखाद्या ठिकाणी मातीवर पाणी ओतलं तर ते काय होतं, बरोबर आपोआप खालती जिरत जातं. पण जर वॉटर लॉगिंग झालं, तिथे पाणी साठूनच राहिलं, तर काय होतं, जे काही जिरतं पाणी तर ते इझिली जिरत नाही. मग there may be salts affecting water absorption by roots. Next काय, due to low lying area excess rainwater cannot be carried away as surface runoff rapidly into the drain. तर जो काही लो लाईंग एरिया असणार आहे, म्हणजे समजा स्लोपी लँड आहे आपली, पूर्ण उताराची लँड आहे, तर वरच्या साईडला काय होईल, जे काही एक्सेस वॉटर असणार आहे ते इझिली खालती वाहत जाणार आणि खालच्या साईडचा जो एरिया आहे तिकडे काय होईल, पूर्णपणे जे काही वॉटर आहे ते जास्तीत जास्त जमिनीमध्ये सगळे वॉटरची एरिया असणार आहे ते कॅप्चर करून घेतात. फॉल्टी यूज ऑफ इरिगेशन वॉटर leads to creation of waterlogged condition and raising the ground water table. तर ह्याच्यामुळे काय होतं, जी काही ग्राउंड वॉटर टेबल आहे म्हणजे पाण्याची पातळी आहे जमिनीमधली, ती पण प्रॉपर नीट राहत नाही. Humid regions with continuous and heavy rainfall raises water table and saturates the pore spaces. तर ह्याच्यामुळे काय होतं, जिथे ह्युमिड रिजन असतात म्हणजे आर्द्रता असते, म्हणजे प्रॉपर ऊन पण नसतं आणि ढगाळ वातावरण असं झालेलं असेल, तर तिथे कंटिन्यूस जर हेवी रेनफॉल राहिला तर त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळे सॉल्ट्स तिथे सॅच्युरेट होतात. म्हणजे जे काही ॲसिड किंवा बेसिक जे काही केमिकल्स आहेत त्यांचं ॲक्युम्युलेशन होतं, कॉन्सन्ट्रेटेडली होऊन तिथे काय होतात, तर ते सॉईलला डॅमेज करतात. The area under saline and alkali soil with poor permeability. तर त्याची परमिएबिलिटी म्हणजे त्यांच्यामध्ये शोषून घेण्याची जी काही कपॅसिटी असते ती कमी होत जाते पूर्णपणे. त्यानंतर जे काही सरफेस ड्रेनेज आहे किंवा वेगवेगळे टाईप्स आहेत ड्रेनेजचे, सरफेस ड्रेनेज आहे, त्यानंतर सबसर्फेस ड्रेनेज आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू.